नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती, योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळण्याची शेवटची संधी 28 मार्च 2025 रोजी येणार का हप्ता, या हप्त्यासंदर्भात जाणून घेऊ सविस्तर बातमी. मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभधाऱ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता आणि पाचवा हप्त्यापर्यंत एकंदरीत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. येणारा 6वा हप्ता आता वितरित होणार आहे. 6वा हप्ता वितरित होण्याअगोदर आपल्याला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर आपण करून घेऊ शकता. तसेच आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. या नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका. अखेर आता हप्ता वितरित होणार का, या संदर्भात सविस्तर बातमी. मित्रांनो, आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अंतर्गत मजुरी तरतुदीनुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत 5वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. आता 6वा हप्ता वितरित होणार आहे. मित्रांनो, दुसरं म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या प्रमाणेच पीएम किसान योजना आहे. पीएम किसान नमो शेतकरी योजना ह्या एकत्रित योजना आहेत. या दोन्ही योजनेचा हप्ता आता वितरित होणार आहे. होण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणं पण गरजेचं आहे. या अंतर्गत यापूर्वीचा हप्त्यामध्ये प्रलंबित दायित्व लाभधारयांना अदा करण्यासाठी हे निधी जो आहे तो इतका देण्यात आलेला आहे, वितरित करण्यात आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता. मित्रांनो, तर निधी वितरित करण्यात आला होता आणि 5वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. सन 2023-24च्या अर्थसंकल्पानुसार भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा घोषणा करण्यात आलेली होती. सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये या नमो शेतकरी योजनेचा जो आहे तो योजनेला सुरू करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे. तर मित्रांनो, आता 28 तारखेला खरंच मिळणार का, जाणून घेऊ सविस्तर बातमी. मित्रांनो, 28 तारखेला मिळण्याची शक्यता आहे, कारण की आता पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल ते 31 मार्च पर्यंत भेटणार आहे आणि नमोचा पण हप्ता मिळू शकतो.